नमस्कार, मी अक्षय देसले, श्री चव्हाण बीज भंडारे कंपनीकडून. तर आज मी आलो तो धुंदे येथे. तर आपल्यासोबत आहे मुन्नादादा रौंदळ. त्यांचा आज हा 105चा प्लॉटची हार्वेस्टिंग चालू होती. त्या निमित्ताने मी या प्लॉटवरती व्हिजिटला आलो. तर दादांकडून आपण जाणून घेऊया आणि सर्वात त्यांचा आपण परिचय घेऊन घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. दादा आपलं नाव सांगा. माझं नाव अमोल नानाभाऊ रौंदळ, मुन्ना रौंदळ. मुन्ना रौंदळ. तर दादा आपण ही कोणती व्हरायटी वापरली चालू वर्षात? आपण ही चव्हाण बीजचं जिनियन 105 अच्छा. ही व्हरायटी वापरलेली. दादा कसं काय निघाला तुम्हाला हा माल आपला? माल खूप सुंदर निघालेला आहे. ऍव्हरेज आणि क्वालिटी खूप सुंदर निघाली. खूप सुंदर हो. निघाले. दादा किती दिवसात माल तयार झाला तुमचा? हा 105 दिवसात माल तयार झाला. 105 दिवसात हो, म्हणजे 20 डिसेंबरची आपली लागण होती. अच्छा अच्छा. आजची तारीख आहे 6 मार्च आपलं एप्रिल 6 एप्रिल. तर आज आपला माल तयार झालाय पूर्ण. हो. तर तुम्हाला या व्हरायटी बद्दल काय अनुभव आले स्टार्टिंग लावल्यापासून? व्हरायटी म्हणजे सुरुवातीपासून आपल्याला नर्सरी खूप छान बनली त्याची. अच्छा अच्छा. अरे वा. आणि त्याच्यात काही वेगळी फवारणी वगैरे करायची हे आली नाही. या वातावरणात जो त्याचा ड्रॉबॅक काही आलेला नाही. बरोबर, खूप चांगली व्हरायटी आली. अच्छा अच्छा. आणि ऍव्हरेज खूप सुंदर निघालं. खूप सुंदर निघालं. आणि जेव्हा आपण जन्मी म्हणजे रोप टाकलं होतं त्याचा उतार कसा मिळाला होता आपल्याला? उतार खूप सुंदर निघाला. खूप सुंदर हो, निघाला. आपण जवळजवळ 10 किलो बी वापरलेलं होतं बरोबर. चव्हाण बीजचं. तर आपल्याला जवळजवळ 18 ट्रॅक्टर आपला माल इथं शेड मध्ये आलेला आहे. सर मध्ये आलेला आहे. अच्छा अच्छा. तर तुम्ही किती वर्षापासून वापरता ही व्हरायटी? काय या पण आता पहिल्यांदाच आमचे मित्र बाबुल साहेब आहेत, त्यांनी आपल्याला याच्यात आयडिया दिली होती. आयडिया दिली होती? हो हो. म्हणजे मग 100% आयडिया त्यांनी आयडिया हो त्यांनी कल्याणच केलं. कल्याणच केलं. खूप सुंदर व्हरायटी निघाली दादा. हो. दादा आपण आपल्या परिसरी शेतकऱ्यासाठी या व्हरायटी बद्दल काय सांगू इच्छिता? नक्कीच प्राधान्य चव्हाण बीजलाच राहील डायरेक्ट. प्राधान्य हो चव्हाण हो बीजला राहील. सगळ्या शेतकऱ्यांना माझा फायदा झालाय तर सगळ्यांचाच झाला पाहिजे. सगळ्यांचा फायदा झाला. हो, हो. म्हणजे खूप सुंदर सुंदर. quality आणि या वर्षीचं जे क्लायमेट होतं बरोबर आहे. सगळ्यांना माहिती वातावरण सगळ्यांना. एवढ्या खराब वातावरणात सुद्धा हा. खूप सुंदर माल खूप निघाला. सुंदर माल आता आपण स्टोरेज करणारच आहे त्यानंतरही सांगू टिकवण क्षमता कशी टिकवण आहे. क्षमता तुम्ही त्या सध्या अनुभवाने या वातावरणात टिकलंच आहे. टिकलंच आहे. त्याच्यानंतर ही टिकेलच त्याच्यामुळे काही विशेष नाही. काही विषय नाही बुवा. हो. म्हणजे दादांचं म्हणणं आलं की खूप सुंदर व्हरायटी आणि टिकवण क्षमता बी त्यांची म्हणणं की खूप चांगली राहणार आहे. कारण की सध्याची कंडिशन बघून ते सांगते की कांदा हा 100% चांगला टिकणार आहे. आणि क्वालिटी पण खूप सुंदर अशी क्वालिटी निघाली आणि ऍव्हरेज पण खूप चांगली गुढी निघाली. पाडव्याच्या दिवशी आपल्याकडे गारपीट झालेली आहे. अच्छा अच्छा. गारपीट सुद्धा टिकलेला माल आहे. म्हणजे गारपीट मधून तो हा एकदम बेस्ट माल तयार झालाय बुवा असं. हो. धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. रामकृष्ण हरी. नवीन